हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर आहे. मित्रांनो, आज दिनांक 22 मे 2025, शलिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु आयन उत्तर ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची दशमी तिथी आहे. मध्यरात्री 1 वाजून 13 मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्वा भाद्रपद नक्षत्र आहे. सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटानंतर उत्तरा भाद्रपद नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, विष्कंभ योग आहे. रात्री 9 वाजून 49 मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, वनिजकरण आहे. दुपारी 2 वाजून 22 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. आणि मध्यरात्री 1 वाजून 13 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो, आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर आणि थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प मिळायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्य प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परागे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापारिक चांद्रमणी शालिवान शके 1947 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासी कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे पूर्वा भाद्रपद नक्षत्र विष्कम योगे वनिष्करणी प्रायण दशमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्याचा विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. आता धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23 आणि 24. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 24. डावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत. मित्रांनो, गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23 आणि 24. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23 आणि 24. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23 आणि 24. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 22. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 23. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा किंवा पंडिताच्या माध्यमातूनच करायचे आपल्याला, आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण या प्राणप्रतिष्ठेनंतर मित्रांनो, आपल्याला या संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो दुसऱ्या दिवसापासून. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या साठी योग्य असा मुहूर्त निवडा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही विधीमध्ये, आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल, तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेष मध्ये मित्रांनो, सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांपर्यंत घबाड योग आहे. हा घबाड योग चांगला शुभ योग आहे. यामध्ये जे काही काम कराल त्याचे फायदा आपल्याला नक्कीच मिळण्याची शक्यता राहते.
दशमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले कोणी पूर्वज माता किंवा वडील आपल्याला सोडून मृत्यू लोकात निघून गेले असतील परलोकामध्ये, तर त्यांच्या नावाने आपले पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 2:22 ते पण मध्यरात्री 1:13 भद्रा योग आहे. हा राहूचा अंडर येणारा अशुभ योग आहे मित्रांनो. यामध्ये जे काही कामे आपण करायला घ्याल त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. तेव्हा शक्यतो महत्वाची कामे या वेळेमध्ये करू नका. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांना तो हमखास अडथळे निर्माण करतोच मित्रांनो. तेव्हा महत्वाची कामे या 1.5 तासाच्या काळात देखील आपण करू नका. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. शिवकल्याण. हरिओम. शिव शंभो महादेव.